कशाक बोलावलास एवढ्या काही काही? हा नाही त्या निशीन बघितला ना तर काय होईल? हा तर पूर्वीसारखं काय राहिलेलं नाही हा. तुम्ही जासूस ना तुमच्या घरातच ठेवलास. डोंट वरी. वरी? मी कशाक वरी? मी नाही वरी. हा मी कोणाक नाही घाबरत. हो का? हा बर. निशी, ए निशी बेटा जरा बाहेर ये. अहो नाही ते का कशाक बोलत मी जाते. अहो थांबा 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 थांबा. पडू नका तुम्ही जरा. एवढं घाबरू नका. ते दोघे घरात नाहीयेत. निशी आणि नीरज दोघं बाजारात गेले म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं. काय जाचा ठोका चुकवलास हा तुम्ही? हो पण तुम्ही कुणाला घाबरत नाही असं म्हणालात ना आता. हा मी तसा नाही घाबरत निशी, पण त्याने दादाक सांगितला ना तर काय होईल माहितीये, बोऱ्या बिस्तरा बांधून इकडेच येऊचा रागात ना. हा बरं आता जाऊ दे. तुम्ही सांगा कशाक बोलवलास तुम्ही? काय हा काम? माझ्या नीरजची काळजी घ्यायला सांगितली होती मी तुम्हाला. त्यासाठी मी पैसेही दिले होते तुम्हाला. पण ते काम तुम्ही पूर्ण नाही केलं. नाही म्हणजे केलंय असते मी, पण काय झालं माहित हा, तुमचं लेक निशीच्या प्रेमात इतकं अडकलो ना की दादा ते सांगत होता ना आता सगळं ऐकून गेलो ना. मग मी काय करणार? एनिवेज झालं ते झालं. पण आता तुमचा नवरा, त्यांचं काय? अहो त्यांना मी स्वतःहून भेटले. त्यांना बिझनेसची ऑफर सुद्धा दिली. वेळ सुद्धा घेतला होता त्यांनी, पण त्यांनी माझी ऑफर नाकारली. काय सांगतास? हो म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये? नाही ना. हे बघा मी तुमच्या भल्याचाच विचार करते. तुम्ही एक काम करा, इथे बसा 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 बसा. मी आले जरा. आता काय करते ही बाई? हे घ्या प्या. हे बाय म्हणजे तुम्ही चाय केली एवढा कशा का? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अहो चहा नाहीये, कॉफी आहे कॉफी, आणि ती सुद्धा महागातली. हा काय? किती रुपयात मिळाली? तुमच्या आवाक्याबाहेर. घ्या प्या. तुम्ही माझं ऐकलत ना तर अशा महागड्या गोष्टींची सवय होऊन जाईल तुम्हाला. असं दुसऱ्याच्या दारात तुम्हाला राहावं नाही लागणार. हो दुसऱ्यांच्या दारात काय? आ लेक आम्ही त्या घरची. माझो पण हक्क हा त्या घरावर. हा तो किती? दादा देतील तेवढाच ना. तुम्ही स्वतःचा विचार केव्हा करणार? स्वतःची हक्काची श्रीमंती तुम्हाला कधी मिळणार? काय काय बोलू तुमका? आता सरळ सरळ सांगा ना. तुमच्या हक्काची, तुमच्या नावाची जमीन आहे ना. हा तर एक तुकडा माझ्या नावावर जमिनीचो. पण त्याची किंमत नाहीये तुम्हाला. नाही कसा? दरवर्षी आंबे खाऊक मिळतात ना. तुमका सांगतय एवढे गोड असतात ना की बोटा चाटत बसचाल, आणि ना साली पण सोडूचा नाही तुम्ही. या वर्षी देतय तुमका, भरपूर देतय. केलात ना परत छोटा विचार? तुम्हाला मोठी स्वप्न पडतच नाहीत का हो? एनिवेज मी थेट मुद्द्याचंच बोलते. तुमच्या नावाची जी जमीन आहे ती मला माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी हवी आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, 20 वर्षात तुम्ही आंब्यातून जेवढे कमवता ना तेवढे एकत्र पैसे मिळतील. सोबत एक मोठा बंगला, नोकर चाकर आणि एक मोठी अशी गाडी. आणि तेवढंच नाही, तुमच्या श्रीनूसाठी मॅनेजरची पोस्ट. मग काय, तुम्हा नवरा बायकोंना कसलीच चिंता नसणार. मग आंबे विकत घ्या आणि स्वतःच्या बंगल्यात बसून मस्तपैकी खा. काय? पण ह्या सगळ्या तुम्ही माझ्यासाठी कशा करतास? हो कशा करतात म्हणजे काय? तुम्ही विसरलात? अहो मी जेव्हा या गावात आले तेव्हा सर्वात आधी तुम्ही माझ्याशी मैत्री केली होती. तुमच्या घरच्या सगळ्या कार्यक्रमात, तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात मला सहभागी करून घेतलं. म्हणून तुम्हाला ही मी पहिली संधी देते. या गावात खूप जमिनी आहेत आणि त्या जमिनी विकण्यासाठी खूप जण रेडी आहेत. पण मी सगळ्यात आधी तुमचा विचार केला.
कसला विचार करताय? दादांचा ना? ते काय म्हणतील त्याचा, हो ना? अहो कधी गरज लागली तर तुम्ही त्यांच्यासमोर पदर पसरत असालच ना. आणि दरवेळी ते तुम्हाला पैसे देतीलच असं नाही आहे ना. स्वतःच्या भविष्याचा विचार माणसाने स्वतःच करायचा असतो. असं दुसऱ्यावर अवलंबून राहून काहीच होत नाही. दादा खोत तुम्हाला घरात राहायला देतील, पैसे कमवायला देतील, पण कदाचित तुमची प्रगती होऊ देणार नाही. बघा, विचार करा. हा पण खरा. आता श्रीनू सोबत निशीचा लग्न पण होत नाही. मग पुढे कसलो मान आणि कसला काय. त्यापेक्षा ना हीच संधी चांगली. बरं झालं बाई तुम्ही स्टँडवरच भेटलात मला, नाहीतर एवढं सगळं सामान कसं आणलं असतं मी. हे पण कामात असतील. नीरज दे आता, आलं घर जवळ, दे. मी पण तेच बोलतोय, पोचलोय आपण ऑलमोस्ट. चला. अरे बाबा नको दे, नाहीतर सगळेजण म्हणतील जावयाला कामाला लावलं म्हणून. काकी, अगं मग काय, तो जावई होणारच आहे आता आपल्या घरचा. अगदी लक्ष्मी नारायणासारखी जोडी शोभते तुमची. थँक्यू. कोणाची नजर नको लागायला तुम्हाला. थँक्यू. खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र बघून. लालिताई, तुम्ही इथे काय करताय? मंजू, इलाच तो काय बरी आहे ना तुझी? हो हो बरी आहे. हा नाही गो, तू घरात नव्हतास ना तर घर माका केवढा रिकामा रिकामा वाटत होता. पण आता तू इलास ना, आता घर भरल्यासारखा वाटल. आता डुगुक पण ना तू इलास ना तर आता आनंद होईल बघ. एक मिनिट लालिताई, तुम्हाला मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलंच नाहीये तुम्ही. तुम्ही इथे काय करत होतात? आम्ही निशिक भेटू गेले होता. निशी? निशी तर आत्ता आली माझ्यासोबत. हा ताच ना, निशिक भेटू गेले होताय पण निशित घरात नव्हता. काय गो, काय गेला होतास? मी आणि नीरज सर बाजारात गेलो होतो. हा काय, वा जोड्यान गेलात अगदी. असाच जावा. चल मंजू, आपण घरी जाऊया. दे 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 बॅग दे मग. एक मिनिट लालिताई, मला सांगा, तुम्ही निशीला भेटायला आला होतात ना? तुम्हाला काही बोलायचं होतं का तिच्याशी? नाही नाही, होरीक बघू केलं होतं मी. हो 2-3 दिवस एका बघितला नाही, म्हटलं पोरीक बघून येऊया. माझा जीव थाऱ्यावर नव्हतो म्हणून इलय. पण काय गो, बंधू तुका घेऊ केला नाही बस स्टँड वर? मी कळवलं होतं यांना, पण माझी बस लवकर आली आणि मग नेमके तिथे नीरज आणि निशी भेटले. नीरजला नाही नाही म्हणताना त्याने माझ्या बागा पकडलं. मग काय, आली निशी सोबत गप्पा मारत. होय ना, बरा झाला बरा झाला. अगो पण चल आता घराकडे. दमला अशाला. चल चला चल. निशी निशी, मी काय म्हणतोय, अदनबंद तुका भेटू गेलाय तर चलात ना? हो. चांगला सासर मिळाला तुका. नाही माका वाटला होता माझ्यासारखी सासू तुका मिळणार नाही. पण मेघनाताई पण याची लय काळजी घेतात. लय जीव लावतात. अगो बघत काय उभी राहिलीस? चल चल जाऊया आपण घरला. द्या 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 सामान द्या. हो द्या. असा कसा? आम्ही होत ना. धर धर, पकडा पकड. चला येतो. चला 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 चला. अगो घराकडे सगळी वाट बघतात तुझी. चल लवकर चल. काय वेळ लागते ना? मागा कल्पना होतीच, हिशोब करायला वेळ लागतो. ठीक आहे, वेळ लागला तरी चालेल, पण हिशोब चुकूक नको. नाही नाही दादा, काम झालेला. इतक्या लवकर? या बघ ना, गेलंय काम.
तूच केलंस ना काम? हा काम करायचं एवढं ताण येत असेल ना तर माका सांग, मी अजून समर्थ आहे. माझी कामं मी करू शकतो. थांब थांब मधली श्रीनिवास त्रास कमी नाही झाला का अजून? थांब मी जरा पेन. श्रीनू काय रे, काय झालं? बरं वाटत नाही काय? ते ऍक्च्युली त्याला फक्त ते जरा डोकं दुखतंय थोडस, बाकी काही नाही. उमा, घरात वेखंड असात उगाळून देवा. होय. दादा ह्या जरा मी ठेवून येते, मग आपण कालमा बघू जाऊया. अरे तू अजून हैसरच? अरे जा लवकर, मंजूची बस येऊची वेळ झाली ना. हो, आधी मी दादासोबत कलमा बघू जाते आणि मग थैसूनच मंजू काढून जाते ना. पण तू गरज नाहीये. दादा माका माफ कर, यापुढे मी माझी जबाबदारी कोणावरच सोपवणार नाही दादा. अरे म्हणून म्हणत नाहीये, खरंच तू एसटी स्टँडवर जा. मंजूची एसटी लवकर आली तर तुमची चुकामुक होईल. तू तिला घेऊन घरी ये आणि मग ये कलमाकडे. तो पण मी पुढे जातो ना. चल चल आता डुकूचा बघ कसा. या काय तू इलास? हो, एसटी लवकर आली आहो. मग माका फोन करायचा ना, लवकर इलोस तुम्ही. जाऊ परत स्टँडवर. येताय नाही ना, तेवढंच तुमच्या मनाचं समाधान. चला, अर्ध काम तर झालंय. लाली नक्कीच जाळ्यात अडकणार. हा हा मॅडम बोला ना. तुम्हाला म्हटलं होतं ना, दादा खोतांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं. त्याला मी एक सुरुंग लावलाय. आता फक्त तुम्ही त्याची वाट पेटवा. म्हणजे काय केलंस काय तुम्ही? तुम्ही गावकऱ्यांकडून जमिनी विकायला सहज होकार मिळू शकाल असा कानमंत्र देते मी तुम्हाला. जो भेटेल त्याच्यासमोर म्हणा आणि बघा काय जादू होते ती. मॅडम अहो, आता तुम्ही माझी उत्सुकता वाढवताय. हा बोला बोला. मी काय सांगते ना ते नीट ऐका. हो काय सांगतास काय तुम्ही? पण ह्यावर शिक्कामोर्तब काय झालो अजून? पण तुमका अजून होकार काय मिळालो? तुम्हाला सांगते तेवढं करा. मी एकदा टाकलेलं पाऊल मागे घेत नाही. तेच आणि तसंच होणार जे मला हवंय. हा ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही म्हणताच म्हटल्यावर होईल सगळा तसाच. मी पण माझा काम चोख करते बघा. एकदा का नात्यांची वीण उसवली की तो दादा खोत घरातली ठिगळं शिवेल की गावाच्या फाटक्यात पाय घालेल, हेच बघायचंय मला. आपण नाही बघणार तर कोण बघणार? नाही नाही, डोंट वरी, आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आपली जबाबदारी आहे ती. ओके, काळजी घे. काय झालं मम्मी? एनी प्रॉब्लेम? अरे तुझ्या डॅडचा फोन होता मुंबईहून. आपल्या एका स्टाफचा फॅमिली प्रॉब्लेम झाला आणि साहिल लगेच पॅनिक झाला. त्याला तेच समजवत होते. कसं आहे ना नीरज, हा फक्त आपला बिझनेस नाही आहे, आपली फॅमिली आहे. त्यांचा प्रॉब्लेम तो आपला प्रॉब्लेम. तू किती केअरिंग आहेस मॉम. तू सगळ्यांची किती काळजी घेते. माझं कर्तव्य आहे ते. हे ठेवून येतो मी. मला सांगा, लाली आत्या आली होती का? हो, आली होती. का? नाही म्हणजे काही निरोप होता का माझ्याकडे? तू काय माझी उलट तपासणी करणार आहेस? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तुम्हाला विचारतीये, काही निरोप आहे का? काही बोलली किंवा तुमचं काम होतं का काही तिच्याकडे?
सांगा ना, लाली आत्याचं काही काम होतं का तुमच्याजवळ? निशी असं काय करतेस? लाली आत्या आपल्याला बाहेर म्हणाल्या होत्या ना की त्या तुला भेटायला आल्या होत्या. अरे तेच तर, तुझी आत्या तुला भेटायला आली होती, पण तुम्ही दोघं नव्हता ना घरी, निघून गेली ती. काय निशी, तू पण ना. बरं नीरज, तू काय काय आणलंस? पण निशी येतं काय टेन्शन नाही आहे मला, पण तू काय आणलंस ते मला पटकन दाखवून दे आणि मग नंतर. म्हणजे अगं बरा झाला हिलसा, थकला असेल ना प्रवासात. आता लगेच कामाक लागू नकोस. नाही उमाताई, बॅगा ठेवते. नाही नाही मम्मी थांब, मी ठेवतो. श्रीनिवास, मी पण हेल्प करते. हा हा, ह्या पण घेऊन जाऊचा. जा घेऊन. हा काय गो, एवढा सामान तू एकटा घेऊन येलस? नाही अहो, मी एकटी कसं काय आणणार एवढं सगळं? मग स्टँडवर उतरले तेव्हा नीरज आणि निशी भेटले. ते दोघे बाजारात गेले होते ना. मग नीरजच म्हणाला, मी नेतो सामान, आपण निघूयात. आणि उमाताई, मला माहितीये हे काय वेळेच्या आधी तिकडे पोहोचायचे नाहीत. मग निघालो घरी यायला. पण काय गो मंजू, लाली तू का खय भेटला? एसटीच्या स्टँडावर? नाही दा, मी स्टँडवर नाही, त्या मेघनाताईंकडे गेल्या होत्या. गो, मेघनाताई काय मेघनाताई, त्या काय माझ्या मैत्रीण असत. हा, मी आपली निशिक भेटूक गेल्या होत्या. हा, अचानक? अचानक काय अचानक? हा, तुझ्या बायकोच्या सुरात सूर मिसळतास काय बंधू तू? हा, निशीची आठवण येली बघा म्हणून गेल्या होत्या. हा, आता त्यात काय पाप झाला काय? तसा असेल ना तर सांग बाबा माका. हा, म्हणजे भाचीची आठवण येली ना माका, तर दरवाजात तिष्ठत बसून राहीन तिची वाट बघत. पण ताई, निश्चित घरात नव्हता ना? हा, नव्हता ना, पण त्या घरात गेल्यानंतर कळला ना माका. जसा कळला ना तसा मागे फिरलोय मी आणि या समोर उभा. नाही, परवानगी घेऊची असेल ना तर सांगा माका, लेखी परवानगी घेतोय. नाही, घेऊचीच लागाल, माहित ना माका. नाहीतरी मी कोण? हा, माझ्या मर्जीने वागू का? जशा तुम्ही ठेवशाल तसा मी वागणार. नाहीतरी मी काय परका ती परकाच. लाली, एखादा माणूस गरजेपेक्षा जास्त बहाणे करायला लागला ना तर ओळखावं कुठेतरी पाणी मुरतंय. दादा, तू का काय म्हणूचा म्हणजे? हा, निशीची आठवण आला ना तुला, म्हणून निशिक भेटूक गेलास ना. मग झाला ना, विषय संपलो. एवढा कांगाव करायची काय गरज आहे? बंधू. हा दादा. आता मंजू आली आहे ना, आपण जाऊया कलमांकडे. आई येते. लय उकडता ना, वातावरण लय तापला. जा आवरून घे जा. लाली आत्या नेमकी का आली होती? नक्की मलाच भेटायला आली होती ना? का कुणास ठाऊक मला वेगळीच शंका येते. नीरजच्या आई आता दादांना त्रास देण्यासाठी लाली आत्याचा वापर करत नसतील ना? आता कसला विचार चालू आहे तुझ्या डोक्यात? आता तर सगळं ठीक आहे ना? मॉमला पण बरं वाटतंय, घरातली माणसं सुद्धा भेटली आहेत. सो व्हॉट्स बॉदरिंग यू नाउ? सर, मी तुमच्या आईच्या वागण्याचा विचार करत होते. परत तोच विचार निशी? नाही सर, तसं नाही. काल रात्री तुमच्या आईंना त्रास झाला. माझ्या दादांना काहीतरी यावर उपाय, औषध माहीत असेल ना? मी तेच विचारत होते की याबद्दल त्यांना विचारू का? विचार, नक्की विचार. तुम्हा दोघींची एकमेकांबद्दल असलेली ही केअर आणि कन्सर्न ना, हेच मला हवं आहे. आणि हेच माझ्या मॉमसाठी खरं औषध आहे.